आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी शांताबाईसा यांच्या संदर्भामध्ये लीळा चिंतन करणार आहोत। शांतबाई से तिये वसमतीयसी होती, तिया नाव माईंबाई से, तयाचा वरे तू सरला, लेकू फिटला धन होते ते रावळे नेले, वडील लेकी एकाईसे तयाचे हात रीतले, धाकुटी लेकी जसमाईसे त्या कावरे लागले, वरेता नावडती सासुरेया नावडती, देरा नावडती तेही दवडली। लीळा चरित्रामध्ये अनेक पात्र आहेत। आमचे स्वामी यांनी गुजरात भडोच या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र जे आहे तो महाराष्ट्र परिभ्रमण स्वामींनी केलेलं आहे। परिभ्रमण यासाठी केलं की परमेश्वराला आपला जो आनंद आहे तो आनंद जीवाला द्यायचा आहे, कारण की हे सर्व जीव जे आहेत ते आनंदाचे अभिलाषी आहेत। परंतु आपण कशाच्या मागे लागलेला आहोत? आपल्याला हवा आहे आनंद, परंतु आपण लागलेलो आहे सुखाच्या मागे। सुख आणि आनंद हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। आमच्या स्वामींनी सुखाची व्याख्या जी केलेली आहे ती जर का व्याख्या देवानी सांगितली नसती तर आम्ही सुद्धा सुखामध्ये रममान राहिलो असतो। परंतु स्वामींनी सुखाची इतकी सुंदर व्याख्या सांगितलेली आहे आणि ती व्याख्या ऐकल्यानंतर त्या सुखातला बारकावा जो आहे तो आपल्या लक्षात येतो। आमचे स्वामी सांगतात की सुख कसं आहे न, दुःख मिश्रित आहे। सुख जे आहे ते कसं आहे? दुःखाने मिश्रित आहे। केवळ सुख नाही आहे कशामध्ये। ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुख वाटतं त्या सर्व गोष्टी पुढे जाऊन दुःखाला कारणीभूत ठरत असतात, त्याच्यातनं दुःख निर्माण होत असतं। जसं आपण म्हटलं की खूप उष्णता आहे, मग एसी लावला आपण। एसी कसा आहे? आनंददायी नाही, सुखदायक आहे तो। त्याच्यामध्ये सुख वाटतं, पण काही दिवसांनी काय होतं? सांधे दुखीचा आजार सुरू होऊन जातो। सुख आहे पण ते कसं आहे? दुःख मिश्रित आहे। आपण चालतो म्हणजे दुःख आहे, म्हणून आपण काय केलं? सायकल आपण उपयोगामध्ये आणली। सायकलीमुळे काय होतं? चालण्यापेक्षा वेगाने आपण जातो, पण त्याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत। म्हणजे सुख आहे पण ते दुःख मिश्रित आहे। मग ते दुःख व्हायला नको म्हणून आपण काय केलं? दुचाकी मोटरसायकल घेतली। त्याच्यामध्ये कष्ट काहीच नाही आहे, परंतु इंधन टाकायचं दुःख मात्र त्याच्यामध्ये आहे। सुख एक आहे, त्याच्यासोबत दुःख परत जोडलेलंच आहे। म्हणजे जेही तुम्ही सुखाच्या साठी जेही यंत्र तंत्र वस्तू पदार्थ जेही तुम्ही स्वीकाराल त्याच्याशी दुःख हे जोडलेलंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्या सुखाची व्याख्या अशा पद्धतीने सांगितली आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये लपलेलं दुःख जे दिसत नाही, सुखामध्ये दुःख असतं पण ते आपल्याला दिसत नाही किंवा लक्षात येत नाही, मग ते दुःख आमच्या स्वामींनी दाखवलेलं आहे। आमचे स्वामी सांगतात प्रपंच म्हणजे कसा आहे? मानव तत्वज्ञानामध्ये सांगितलं श्री चक्रधर स्वामींनी। दुःख कसं आहे? प्रपंच कसा आहे? अनित्य आहे, दुःखरूप आहे आणि पापमूळ सुद्धा आहे। तिन्ही गोष्टी सांगितलेल्या प्रपंचाच्या बाबतीमध्ये। ज्या प्रपंचामध्ये आपण रममान आहोत, ज्या प्रपंचामधनं आपल्याला बाहेर पडायचं नाहीये, जसं आज निरोपण जरी असलं तरी घरातली कामं आहेत, ती सोडून निरोपणाला कसं यायचं ते जे जास्त महत्वाचं आहे। परंतु तसं नव्हे, आपल्याला सांगितलेलं आहे, जे प्रापंचिक लोक आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ हा तुमचा वेगळा झालाच पाहिजे।
तर त्यासाठी स्वतंत्र वेळ तुम्हाला देता आला पाहिजे. मी तर सांगत असतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आहाराला वेळ द्या, आरोग्याला पण वेळ द्या आणि अध्यात्माला पण वेळ द्या. प्रपंचाला तर वेळ तुम्ही देतच आहात, त्याला वेळ द्या असं वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातनं वेळ काढा आणि ज्यासाठी आपण कमवतो आहोत त्या पोटासाठी आपण आहार पण घेतला पाहिजे. वेळेवर, योग्य वेळेवर आपला आहार झाला पाहिजे. सोबत आरोग्य सुद्धा आपण जपलं पाहिजे. आरोग्याला पण वेळ देता आला पाहिजे, थोडं चाललं पाहिजे. काही लोक म्हणतात आम्हाला सकाळी चालायला वेळ नाहीये, व्यायाम करायला वेळ नाहीये, त्यालाही वेळ देता आला पाहिजे. खूपशे लोक म्हणतात की आम्हाला अध्यात्मासाठी वेळ नाहीये, स्मरणाला वेळ नाही, ध्यान साधनेसाठी वेळ नाही, देवपूजेला वेळ नाहीये आमच्याकडे. त्यांना मधल्या काळामध्ये देवाने कोरोना काळात भरपूर वेळ दिला. कोरोना काळात लोकांकडे करायला काही नव्हतं. त्यावेळी काही लोकांनी भरपूर देवधर्म केला, काही लोकांनी काही श्रवण केलं, आध्यात्मिक गोष्टी श्रवण केल्या. अशा प्रकारे त्यातनं मग जेव्हा आनंद मिळत असतो, आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी वेळ देता आला पाहिजे. आणि मग जेव्हा प्रत्येक कार्यामध्ये सुखासोबत दुःख, सुखासोबत दुःख हे जोडलेलं आहे, त्या वेळेला मग जीव जो आहे, आपण जे आहोत ते आनंदाच्या शोधात, म्हणजे असं सुख पाहिजे ज्याच्यामध्ये दुःखच नाही पाहिजे, अशा शोधार्थ आपण निघतो. परंतु असं कधीच होणार नाही. महिला वर्गांना वाटलं आज आपल्याला जेवण बनवायचं नाही, आयतं जेवण आपण घेऊन येऊया कुठून तरी विकत. आयतं तर मिळेल तुम्हाला जेवण, परंतु त्यासाठी पैसे मोजावे लागतील. पैसे देताना परत दुःख त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. काहीच कष्ट नाही आहेत, परंतु त्याच्यामध्ये दुःख हे जोडलेलं असतं. आणि म्हणून आपल्याला अध्यात्म जे आहे ते केवळ सुखाकडे न नेता केवळ आनंदाकडे नेतं. केवळ सुख हा प्रकार जगामध्ये नाही आहे, परंतु आनंद जो आहे तो परमेश्वराचा आनंद अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये केवळ सुख, केवळ आनंदच आनंद आहे. त्या सुखापेक्षाही पलीकडे काहीतरी तुम्हाला त्याची अनुभूती होत असते. आणि म्हणून खूप लोक दुःखामध्ये असतात तेव्हा दोन ठिकाणी जातात. एक तर आत्महत्या करायला जातात, नाहीतर मग आत्मशांतीसाठी जातात. दोन्ही गोष्टी आत्म्याशी संबंधित आहेत. आत्महत्येमध्ये दुःख आहे, आत्महत्येमध्ये सुख वगैरे काही नाही बरं का. फक्त तेव्हा वाटत असतं की बस संपवून टाकायचं स्वतःला, परंतु त्या पद्धतीने स्वतःला संपवत असताना त्याच्यामध्ये सुद्धा दुःख आहे. जो आत्महत्या करतो त्यालाच फक्त ते कळतं त्याच्यामध्ये किती दुःख आहे. बरं, आत्मघात केल्यानंतर मग पुढे कुठले नरक आहे तो तर एक विषय वेगळाच आहे. मग त्याही पेक्षा आपल्याला आत्मशांतीचे सुद्धा केंद्र मंदिर रूपाने असतील किंवा आश्रम रूपाने असतील, ज्या ठिकाणी तुम्हाला आत्मशांती प्राप्त होऊ शकते ना, लगेच त्या दुसऱ्या रस्त्याने जायची गरज नाही. आत्मघाताकडे, आत्महत्येकडे जाण्याची कुठलीच गरज नाही आहे. त्यासाठी आत्मशांतीची केंद्र आहेत. अध्यात्म आहे. भारतामध्ये अध्यात्मासारखी गोष्ट आहे. आपल्या पाश्चात्य देश सुद्धा भारताकडे येत आहेत. कशासाठी? इथे अध्यात्म आहे. मग ते अध्यात्म जर का आपल्या घरीच आहे, आपल्या देशातच आहे, तर आपण मग कशासाठी आपलं आत्मसत्व जे आहे ते का घालवून बसायचं आपण? आणि म्हणून जगातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही अध्यात्माशी जोडलेला का असेना, पण तो अध्यात्माशी जोडलेला असला पाहिजे. आणि त्यामध्ये पण सर्व जे काही अध्यात्म आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे अध्यात्म आहेत भारतामध्ये आहेत, ते सर्व श्रीमद भगवद्गीतेशी जोडलेले ते अध्यात्म आहे. त्याचं मूळ जे आहे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्यातनच आम्हाला जे काही श्री कृष्ण महाराजांनी जे काही सांगितलंय, जीवन कशा पद्धतीने जगले गेलं पाहिजे आणि त्याचा आनंद कशा प्रकारे आपण अनुभवला पाहिजे, सुख नाही बरं का, आनंद तो अनुभवला पाहिजे, हे त्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही अध्यात्माशी जोडलेले असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बरं वाटतं. ते बरं वाटतं ते तुम्हाला प्रपंचामध्ये कुठेच बरं वाटत नसतं. लग्नामध्ये एखादी अंगठी जरी आली आहेरामध्ये,
सांगा बरं, अंगठी आल्याचं सुख असतं का परत त्यांनाही अंगठी आपल्याला द्यावी लागणार आहे ना, त्यांनाही परत द्यावं लागतं, त्याचं दुःख असतं. आणि त्यांचं लग्न 5 वर्षांनी, तेव्हा सोनं अजून महागलेलं असणार आहे, म्हणजे त्यांचं हे दुःख त्याच्यामध्ये आहेच आहे. आणि म्हणून इथे आपल्याला व्यवहारामध्ये सुख मिळेल, त्या सुखामध्ये परत तुम्हाला त्याचं चिंता असते, काही ना काही पुढे कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे आमच्याकडे कुणाचं घर होतं, उपदेशीच होते मानवापंथीय, छोटं घर होतं त्यांचं, जागा होती मोठी पण घर मात्र छोटं होतं. मग त्यांनी काय झालं, मुलं वगैरे नोकरीला लागले, मग त्यांनी असं 3 माळ्याचा बंगला बांधला त्यांनी चांगला. मी जेव्हा गेलो म्हटलं आता सुंदर झालं बरं का घर तुमचं. तर बाबा आता टॅक्स खूप येतो. पण अहो म्हटलं तर घर छोटं होतं तेव्हा पण तुम्ही बोलत होते घर छोटं आहे छोटं आहे, आता मोठं झालं. ते म्हणे स्वच्छता ठेवायला पण खूप कष्ट लागतात, एवढे 3-3 माळे स्वच्छ ठेवायचे. बरं कोणाला कामाला ठेवलं तर पगार जास्त आहे. अहो म्हटलं तुम्ही घर बांधून आनंदी झाले का दुःखी झाले, नेमकं मला काही कळून नाही राहिलं. त्यावेळेला स्वामींचं हे वचन लगेच आठवतं. सुखाच्या शोधामध्ये जी काही निर्मिती होते त्याला दुःख जोडलेलं असतं. आणि मग अशा वेळेला आपण मंदिरामध्ये जातो, आश्रमामध्ये जातो, आध्यात्मिक काहीतरी श्रवण करतो. ते कशासाठी असतं, त्यामध्ये कुठेतरी आत्मशांती असते, समाधान असतं त्याच्यामध्ये. ते समाधान तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्राप्त होत नाही. मुलाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळाले, आई वडिलांना समाधान प्राप्त होत असतं. असं समाधान प्रत्येक क्रियेत प्राप्त होत नाही. मुलाने काहीतरी वेगळं केलं, अपेक्षेपेक्षा चांगलं केलं, तर त्याच्यामध्ये समाधान असतं. एका मुलाला 95% मार्क मिळाले. मी म्हटलं अरे बापरे, 95%, आम्ही तर कधी स्वप्नही नव्हतं बघितलं आम्हाला असे काही मार्क भेटावेत वगैरे. आम्ही 70%, 75% या स्वप्नाचे आम्ही लोक. आणि त्याला 95% मार्क मिळाले, त्याची आई त्याला ओरडते आहे, अजून थोडा अभ्यास केला असता 98-99% मार्क मिळाले पाहिजे होते. तेव्हा म्हटलं 95% भरपूर झाले. त्यामुळे नाही नाही बाबा, आम्ही 99%ची अपेक्षा ठेवली होती. म्हणजे ते 4%साठी दुःखी आहेत. 95% मार्क त्यांच्यासाठी कमी झाले, अजून 4% मार्क पडले पाहिजे होते. समाधान हा प्रकारच नाही. आणि आजच्या जगामध्ये जर का तुम्ही बघाल तर निश्चितच समाधान नावाची गोष्ट शून्य झालेली आहे. आधीच्या काळामध्ये पगार कमी होते परंतु त्यामध्ये समाधान होतं. आताच्या काळात भरघोस पगार वाढलेला आहे परंतु समाधान नावाचा भाग अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे. ते समाधान का नाही मिळते? नाहीच मिळणार. द्रव्यामध्ये, पैशामध्ये ते समाधान तुम्हाला भेटणारच नाही आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही काहीतरी चांगलं आमच्या आवडीचं खाऊ, तुमच्या आवडीचं जे तुम्ही खाता त्याच्यामध्ये पण जोपर्यंत तुम्हाला भूक आहे आणि तो पदार्थ तुमच्या इंद्रियांचं मनशांती करत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता, त्यानंतर नाही खाऊ शकत. एखादा जो पदार्थ आहे तुमच्या आवडीचा आहे तो किती प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता. एका विशिष्ट वेळा तुम्ही बस म्हणता, नको आता, ते आग्रह करता तुम्ही तर नको नको बस, आता इथपर्यंत आलेलं आहे. आता तोच पदार्थ तुम्हाला नको हवा असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं, त्या पदार्थाबद्दल आपल्याला म्हणजे जी काही अनावडी आहे ती अनावडी तयार होत असते. आणि म्हणून हे समाधान तुम्हाला ते पदार्थ खाण्यात मिळणार नाही, किती पैसे भेटो त्याच्यात मिळणार नाही. आपल्याला ते समाधान जिथे नाहीये तिथे जर का आपण शोधत असू तर तिथे ते समाधान तुम्हाला कधीच भेटणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, कुठेतरी अध्यात्माशी जोडता यावं लागेल आपल्याला स्वतःला. पाश्चात्य देशातले जे लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सुख आहेत, जी सुख अजून आपल्यापर्यंत आलेली नाही आहेत, जे यंत्रतंत्र अजून आपल्याकडे आले नाही ते त्यांच्याकडे किती आधीच वर्षापासून ते सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे समाधान नाही आहे. मग ते समाधान शोधण्यासाठी इकडे भारताकडे यायला लागले. अध्यात्म इकडे आहे. एका व्यक्तीने काय केलं, काहीतरी सर्च करत होता गुगलवर आणि ते सर्च करता करता चुकीने त्याच्याकडनं गीता असं सर्च झालं. गीता सर्च केल्यानंतर भगवद्गीतेचे अनेक रेकॉर्डिंग्स आहेत ते त्याला तिकडे मिळाले.
त्यांनी सहज ते क्लिक केलं आणि त्याला ते ऐकायला मिळालं. 1 2 3 4 भगवद्गीतेच्या संदर्भातलं जे काही विश्लेषण आहे ते ऐकून ऐकून त्यांनी त्याचे शोध घेतला आहे. कुठे आहे, काय आहे, कोणी निर्माण केलं, कोणी म्हटलं, कोणी सांगितलं, सगळ्याची उत्तरं भेटली. आणि ह्याच्यामध्ये संशोधनाच्या अंती तो भारतामध्ये आला आणि इथे ते अध्यात्म त्यांनी अनुभवलं आणि स्वतःचा देश त्यांनी सोडून दिला, त्याचा त्याग केला. का बरं? त्यांच्याकडे सगळी सुख आहेत ना. मग इकडे का आले ते? कारण की समाधान हा प्रकार तिकडे नाही आहे. आपला प्रवास तिकडे चालू आहे. आपण म्हणतो की आम्हाला तिकडे जायचंय, विदेशात जायचंय. विदेशातले लोक इकडे येऊन राहिलेले, ते म्हणतात आम्हाला इकडे यायचं आहे. गावाकडच्या लोकांना वाटतं की शहरात गेलं पाहिजे. शहरातल्या लोकांना गावात येऊसं वाटतं. त्यांना वाटतं की गावात आलो की आम्हाला खूप बरं वाटतं. मी स्वतः शहरात राहतो. खरोखरच आहे, शहरापेक्षा गावामध्ये खूप समाधान आहे. प्रगतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, परंतु ज्या गोष्टी प्रगतीमुळे शहरामध्ये वातावरण बिघडलेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, ते प्रगतीमुळे झालेलं आहे. गावाकडे काही अंशी प्रगती कमी असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही समाधानाने ताजं अन्न खाऊन राहिलेले आहे, त्याचं समाधान आहे. वातावरण चांगलं आहे, त्याचं समाधान आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तिकडे जायचंय, तिकडच्यांना मात्र इकडे यायचं आहे. कारण की तिकडे समाधान नाहीये. शहरामध्ये पैसा भरपूर कमावता येतो, पण समाधान हा प्रकार शहरामध्ये अजिबात नाहीये. आणि म्हणून हे समाधान कुठे मिळेल तुम्हाला? ना अध्यात्म या प्रकारामध्ये, ना ध्यान साधनेमध्ये, स्मरण साधनेमध्ये, ईश्वर चिंतनामध्येच हे समाधान आपल्याला प्राप्त होत असतं. काही लोकांना असं वाटेल की काय म्हणजे अध्यात्म त्यांच्यासाठी एकदम काय म्हणतात त्याला, बोरिंग आहे, कंटाळवाणं आहे. निरूपण ऐका, प्रवचन ऐका, भजन ऐका, हे त्यांच्यासाठी कंटाळवाणं असं आहे. परंतु कधीपर्यंत? कुणाला दवाखान्यात जायला आवडतं का? दवाखाना कधीपासून सुरू होतो आपला? जेव्हा तब्येत खराब होते, जेव्हा एक विशिष्ट वेळ जाते आणि नको त्या गोष्टी आपण खाऊन आपल्या शरीराला बिघडवतो, त्या वेळेला दवाखाना सुरू होतो. मग अध्यात्म कधी सुरू होतं? अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारचे कुविचार असतील, अनेक प्रकारचे आपल्या जगण्याला अनुपयोगी असलेल्या ज्या काही गोष्टी असतील, त्या आपण जेव्हा करतो त्यावेळेला जसं शरीरामध्ये बिघाड होतो तसं मनामध्ये सुद्धा बिघाड होतो. अस्वस्थ होऊन जातात लोक. मी बघतो अनेक पैसेवाले लोक बघितलेले आहेत मी. त्यांना जर का विचारलं कसं आहे, तर ते काहीतरी अशी समस्या सांगतात ज्याचं कुठल्याच प्रकारे त्यांच्याकडे उपाय नाहीये. ते त्याच्यामध्ये दुःखी आहेत ते लोक. एकाने सांगितलं माझ्याकडे पैसा भरपूर आहे. एकेकाळी पेपर विकणारा माणूस पेपरची एजन्सी विकत काय घेतो आणि तिथला तो श्रीमंत माणूस होऊन जातो. त्याचं दुःख असं आहे की पैसा माझ्याकडे खूप आहे, पण माझा पैसा आणि माझा व्यवसाय पुढे चालवणारा जो माझा मुलगा आहे तो मद्यपान करतो. 24 तास मद्यपान असतं, तो त्याच्यामध्येच असतो. आता मला सांगा, वडिलाला काय समाधान असेल? पैसे कमावले, त्याचं समाधान नाहीये त्यांना. मुलगा त्यांचा चांगला नाही. त्याची जी मूळ संपत्ती आहे ती पुत्र संपत्ती आहे. ती पुत्र संपत्तीच चांगली नाही. तुमच्याकडे द्रव्य संपत्ती किती आहे की नाही आहे याच्याशी काही अर्थ नाही. तुमची पुत्र संपत्ती कशी आहे? ती अध्यात्माशी जोडलेली आहे का? ती सात्विक आहे का? ती आदर्शदायक आहे का? हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आजची जी पिढी आहे त्यांना कुठेतरी अध्यात्माकडे आणलं पाहिजे, नाहीतर खूप वेगाने जग जे आहे ते चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. आई वडिलांना अध्यात्माची आवड असेल, सवय असेल, तर मुलांना अध्यात्माची आवड असणार आहे. आणि म्हणून कमीत कमी स्वतःसाठी नाही, पण तुमची पुढची पिढी जी आहे त्यांच्यासाठी तरी तुम्ही अध्यात्माशी जोडलेले राहा. मी माझ्या लहानपणापासून बघतो, आमच्याकडे मंदिरात येणारे जे काही आई वडील होते ते त्यांच्या मुलांना सोबत घेऊन यायचे. म्हणजे ही 80च्या नंतरची गोष्ट आहे, समजा 85च्या नंतरची गोष्ट, म्हणजे मला आठवतं तेव्हापासून. पण जेवढी मुलं मंदिरात यायची तेवढी आज सगळी अध्यात्माशी जोडलेली आहेत, निर्व्यसनी आहेत आणि समाधानी आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ते अध्यात्म काय झालं, रुजलं लहानपणापासून. म्हणून ते व्यक्ती, ते मुलं
आज मोठी झाली, प्रापंचिक झाली, पण वाईट कार्यामध्ये कुठे गुंतली नाहीत, वाईट व्यसनामध्ये गुंतली नाहीत, आणि त्यांचे संस्कार त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचले. तेही मुलं त्या संस्काराचे आहेत, चांगले एकदम आध्यात्मिक संस्कार. त्यांना त्यांच्या मुलांबाबतीमध्ये कुठली भीती नाही की माझा मुलगा कुठली तरी व्यसनाधीन जाईल. जे आई वडील अध्यात्माशी जोडलेले नाहीत त्यांना त्यांच्या मुलांची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाहीये की ते अध्यात्माला, ते कुठल्या व्यसनाला जातील का नाही जातील, ते आई वडील सांगू शकत नाहीत. आणि म्हणून पुढचा जो काळ आहे तो खूप वेगळा आहे. त्यासाठी अध्यात्म जे आहे ते खरोखर आणि खऱ्या अर्थाने आनंद देण्याचं स्रोत आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही कुठल्याही पदार्थाने किंवा वस्तू मिळाल्याने तुम्हाला समाधान हा विषय प्राप्त होणार नाही. समाधान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टी, वस्तू आणि पैसे स्वतः बाळगायची काही गरज नाहीये. ते त्यागावे लागतात, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आणि त्या पदार्थामध्येच जे काही दुःख आहे, पैसा आपण बाजूला ठेवला, पैशामध्येच दुःख आहे. वस्तू एखादी जवळ ठेवली, म्हणजे मंदिरामध्ये एक जण आलेले, एक पोरगा आलेला, तो सारखा सारखा बाहेर बघायचा. काय झालं रे? ते म्हणे चप्पल तिकडे काढलेली आहे. चप्पल आहे मग काय त्याच्यामध्ये, नाही गेली वगैरे तर गेली तर नवीन घेता येईल. तो म्हणा नाही बाबा, 2,000 रुपयाची चप्पल आहे. कितीची चप्पल आहे? 2,000 रुपयाची चप्पल नुसती. अरे म्हटलं मंदिरात येताना 200 रुपयाची चप्पल घालून यायची, एवढी मोठी चप्पल तू महागडी घेऊन आला आणि त्याच्यामध्ये पूर्ण मन अडकलेलं आहे. ते सुख आहे की दुःख आहे? एवढी महागडी चप्पल घालण्याचं सुख आहे का दुःख आहे? दुःखच दिसलं, सुख त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये दिसलं नाही मला. म्हणजे त्या अशा प्रकारचं जे काही महागडं आहे ते दुःखाशी जोडलेलं आहे, ते बाजूला ठेवून द्या. द्रव्य, पैसा दुःखाशी जोडलेला आहे, तो बाजूला ठेवून द्या. अध्यात्मामध्ये त्याग जास्त महत्वाचा आहे. कशासाठी त्याग महत्वाचा आहे? कारण की तुम्ही ज्या गोष्टींचा अवलंब केलेला आहे, ज्या गोष्टी तुम्ही जवळ बाळगलेल्या आहेत ना, त्याच गोष्टी दुःखरूप आहेत. दुःख दुसरं कुठलं नाही आहे आपल्या जीवनामध्ये, त्याच गोष्टी दुःखरूप आहेत. आणि त्या एकदा तुम्ही बाजूला केल्या की तुमचं दुःख शांत होऊन जाणार. मग तुम्ही मंदिरात जाताना हेच तर करत असता. मंदिरात जाताना तुम्ही साधे कपडे घालून जातो आपण, शांत कपडे असतात. खूपसे लोक सफेद कपडे शक्यतो, किंवा कुठल्याही प्रकारचे दागिने वगैरे नाही, एकदम सिंपल आपण जात असतो मंदिरात. आणि त्यावेळेला आपण विचार करतो की आता मला काही फोन करू नका बरं का, मी फोन स्विच ऑफ ठेवलेला आहे का, मी थोडं मंदिरामध्ये शांत बसणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही मंदिरात जाताना सगळे विचार आहेत जे ते चपलेच्या आधीच तिकडे काढून ठेवता तिकडे कुठेतरी. आता फक्त मंदिरामध्ये जे भजन सुरू आहे तेच ऐकायचं आहे, निरूपण सुरू तेच ऐकायचं आहे. आणि मग तुम्हाला समाधान प्राप्त होतं. आणि परत जेव्हा तुम्ही घरी जायला निघता तेव्हा परत ते दुःख सुरू होऊन जातं. महिला वर्गांचं घरी जाताना परत आता भाजी आणायची आहे, भाजी बनवायची आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, पाणी भरायचं आहे, हे आहे काम आहे, ते काम आहे. परत तुम्ही त्या दुःखाने भरून घरी येता. घरातनं परत तुम्ही मंदिरात जा, तुम्ही म्हणतात मंदिरात गेलं की बरं वाटतं, घरी आलं की परत दुःख, टेन्शन सुरू होतं. कारण की तुम्ही मंदिरात जाताना हे सगळ्या गोष्टी ज्या दुःखाशी जोडलेल्या आहेत त्या मंदिराच्या बाहेर ठेवून आतमध्ये जाता, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो, समाधान वाटतं. परंतु परत घरी येताना सगळ्या गोष्टी ठेवलेल्या बाजूला त्या परत आपण घेतो आणि परत घरी येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हेच लक्षात येत नाही की मंदिरात समाधान का, आनंद का वाटतो, घरी तेच आपण आहोत, लगेच दुःख का सुरू होतं. त्याचं कारण ते आहे, या सगळ्या गोष्टी आपण बाळगतो जवळ. म्हणून काही दिवसातले काही तास तुम्हाला काही गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. एखाद्या ठिकाणी आपल्याला असं त्याग जीवन जगता आलं पाहिजे. दिवसातले काही तास, पूर्ण आयुष्य नका जगू, दिवसातले काही तास तसं जगायला शिका. 1 तास मोबाईल नाही वापरायचा, 1 तास कुठल्याही प्रकारचं कुठलेच विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाही. अध्यात्म फक्त अध्ययन करायचं. या गोष्टी थोडंसं करून बघा. या तुमच्या
अध्यात्माला मोक्षाला नेण्यासाठी तर चांगल्याच आहेत, परंतु तुमचं रोजचं जे तुम्ही जीवन जगत आहात त्याच्यासाठी पण हे चांगलं आहे. म्हणजे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला समाधान प्राप्त झालं पाहिजे. जगताना, जेवताना, सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला ती विचारसारणी तुमच्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून अध्यात्मातला एक तरी भाग आपल्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये अर्धा तास का होईना आपल्याला त्यासाठी देता आला पाहिजे. आमच्या शांताबाईसा ज्या होत्या, शांताबाईसा या वसमतच्या होत्या. आणि जसं दुःख येतं तेव्हा दुःख आल्यानंतर ते असं एकटं दुःख येत नाही. असं म्हणतात की दुःख येतं ते त्याच्या कुटुंबाला घेऊन येतं. निरूपणाला तर कोणी कुटुंबाला घेऊन येत नाही. सगळे घरातले सगळे फॅमिली आली पाहिजेत ना निरूपणाला. तसं होत नाही. दुःखाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. दुःख जेव्हा कोणाच्याही आयुष्यात येतं ते अख्खी फॅमिलीला घेऊन येतो. तो आपणही निरूपण अध्यात्मस्थळी सगळा परिवार आपण घेऊन आलो पाहिजे. कारण की आपल्या गावामध्ये निरूपण सुरू आहे ना. जर का आपल्या गावामध्ये दुसऱ्या गावाचे बाबा येऊन राहिलेले तर आपणच आपल्या गावातले आपल्याच गावातल्या निरूपणाला आपण का यायचं नाही? येऊ शकतो आपण. मग दुःख हे शांताबाईसा ज्या आहेत, ज्यांचं नाव होतं माईमबाईसे त्यांचं नाव आहे. शांताबाईचं नाव त्यांचं नंतर झालेलं आहे. तर या माईमबाईसा ज्या आहेत खूप सुखामध्ये होत्या, आनंदामध्ये होत्या. आणि एकाएकी काय झालं, तयाचा वरेतू सरला, म्हणजे त्यांचे पती आहेत त्यांचं निधन झालं आणि वैधव्य प्राप्त झालं. आत्ताच्या काळात माहित नाही, पण आधीच्या काळामध्ये एखादी स्त्री विधवा असणं याच्यासारखं दुःख नव्हतं. पती सरला याचं एक दुःख वेगळं आणि विधवा वैधव्य आयुष्य जगणं हे ह्याचं दुःख अजून वेगळं होतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला स्थान नसायचं. आनंदाच्या कुठल्या क्षणामध्ये त्यांना सन्मान नसायचा. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना असं उजव्या डावीकडे ठेवल्या जायचं, बाहेर ठेवल्या जायचं त्या आनंद क्षणापासून. अशा प्रकारे हे वैधव्य त्यांना प्राप्त झालं, त्याचं दुःख त्यांना होतच. परंतु एखाद्या आईला जर का मुलगा असेल, जरी पती गेला पण मुलगा आहे सांभाळणारा तो असेल तर त्याच्या आधाराने आई जगते. पण असं झालं की काही दिवसामध्ये त्यांचा जो मुलगा आहे तोही सरला. जो पुढे आधार देणार होता त्यांच्या आयुष्याला, जगण्याला, जीवनाला, तो मुलगा सुद्धा सरला. आणि मग त्या दुःखामध्ये ते आहेत. पती सुद्धा गेला, मुलगा सुद्धा सरला. धन होते ते रावळे नेले, आता जगायचं कसं? तर संपत्ती आहे, परंतु कर्ज एवढं वाढलं की जे संपत्ती होती ती सुद्धा जप्त झाली. म्हणजे तीनही आधार जे आहेत त्यांचे जगण्याचे, ते तीनही आधार काय झाले? गेले. एखाद्याच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येणं यासारखं दुःख दुसरं कुठलंच नाही. पती सरला, मुलगाही गेला आणि धनसंपत्ती सुद्धा जप्त झाली, आयुष्य शून्य झालं. मग त्याच्यामध्ये वडील लेकी एकाईचे त्याचे हात रीतले. आता त्यांना 2 मुली होत्या. एक एकाईचा नाव आहे तिचं आणि एकीचं नाव जसमाईचा आहे. दोघींचाही संसार चांगला सुरू आहे. आता याच्या वेगळं आईला काय पाहिजे असतं की मुलींचं लग्न कार्य एकदा झालं की ते खूपशा अंशाने मोकळे होऊन जातात आणि खूपसं दुःख त्यांचं शून्यच झाल्यासारखं असतं. परंतु काय झालं की दुःख येत आहे ना, 3 दुःख एकदम आलेले आहेत. आता हे 4थं दुःख आलं की त्यांची जी मोठी मुलगी आहे तिचे हात रीतले, म्हणजे तिला वैधव्य प्राप्त झालं. आणि एकदा विधवा ती मुलगी झाली की तिला मग सासरी कोणी सांभाळत नाही. तिला कुठे पाठवलं? तिच्या माहेरी आईकडे पाठवून दिलं. मुलगी विधवा झाली, हे दुःख आहे. आणि ती आता परत तिचा सांभाळ आपल्यालाच करायचा आहे, म्हणजे ती एक मोठी जबाबदारी आली. आता हे दुःख प्राप्त झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. एवढं दुःख मला आहे, त्यातलं हे एक दुःख सुद्धा मी काय करेल? स्वीकारेल. आणि माझी मुलगी आणि मी आम्ही सोबत एकमेकींच्या दुःखाला आधार देऊन जीवन जगू, अशा विचाराने तिने ते सुद्धा स्वीकारलेलं आहे. परंतु पुढे काय झालं की त्यांची धाकटी लेक जसमाईसा, जी
ती सुद्धा सासरी गुण्या गोविंदाने नांदत आहे. तिच्या बाबतीमध्ये झालं की ती तया कावरे लागले, म्हणजे तिला वेडाचे जे झटके आहेत ते तिला यायला लागले, मनस्थिती तिची बिघडली. कदाचित आईवर एवढं दुःख कोसळलं, वडील गेले, भाऊ गेले, आईची अशी परिस्थिती, मोठ्या बहिणीची अशी परिस्थिती, असं सगळं जे काही ऐकून पाहून अनुभवून जे काही दुःखाचा स्तर तिचा वाढला, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की कुठेतरी तिची मनस्थिती बिघडून गेली आणि तिला वेड लागलं. दिवसभरातनं तिला काय व्हायचं, चांगली असायची आणि आधेमध्ये तिला वेडाचे असं कावराचं जे काही हे आहे ते तिला मध्ये मध्ये तशा प्रकारचा त्रास तिला व्हायचा. आणि त्याच्यामुळे काय झालं की सासरच्यांनी सगळं बघितलं की सुनेला काय झालेलं, वेड लागलेलं आहे, ती कधीही कशाही प्रकारे काही ओरडते बोलते, त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला मनस्ताप होतो. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, वरेता नावडती, पतीला ती आवडनाशी झालेली. सासू सासुरेया, सासू आणि सासरे यांना पण ती आवडती होती आधी, ती नावडती झाली. तुम्ही जगातल्या लोकांसाठी किती उपयुक्त आहात त्यावर तुम्ही आवडीचे ठरता. तुमचा उपयोग जर का संपला, तुमचं कार्य जर का संपलं, मग तुम्ही आपोआप काय होता, नावडते व्हायला लागता. एखाद्या कार्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा आपल्याला किती आनंद असतो, ते येत आहेत, खूप आनंद आहे, कार्यक्रम सुरू आहे आणि 2-4 तास कार्यक्रम होतो, मग आपल्याला असं वाटतं की आता आपण थकतो आहोत. एकदा जर का जेवण झाल्यानंतर लोक निघायला लागले की आपल्याला असं वाटतं की लवकर लवकर, म्हणजे जे आपुलकीचे जवळचे आहेत त्यांनी थांबावं, पण बाकीची जी गर्दी आहे त्यांनी लवकरात लवकर जावं, असं कधीतरी होत असतं बरं का. तुम्ही नवीन कपडे घालता ना एकदम कार्यक्रमाला, त्यावेळी जवळजवळ 1 तास आपण नवीन कपड्यांच्या त्या अहंकारामध्येच असतो. कुठल्या कामाला हात लावायचं नाही, कुठे बसायचं नाही, कोणी म्हटलं बसा, नाही कपडे खराब होतील वगैरे, अशा प्रकारची मनस्थिती असते. नवीन कपडे आहेत, वाकत नाही आपण, कारण की कडक इस्त्री असल्यामुळे वाकता येत नाही. अशा पद्धतीने कार्यक्रम सोहळा पुढे पुढे चालला. 4-5 तासांनी तुम्हाला असं होतं की कधी एकदा घरी जाऊन परत जुने कपडेच आपण घालतो. आणि तुम्ही अनुभव घ्या, एकदा कार्यक्रम संपला, तुम्ही गेलात घरी की तुम्ही एकदा जुने कपडे घातले की तुम्हाला बरं वाटतं. असं होऊन जाते की नवीन कपडे कधी आपण काढून ते जुने घालतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जो आनंद आहे तो एक विशिष्ट वेळेपर्यंतच असतो. एका विशिष्ट वेळानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल असं होऊन जातं की कधी ह्या गोष्टी संपतात, असं आपल्याला होतं. आणि म्हणून इथे प्रत्येक वस्तू असेल, प्रत्येक पदार्थ असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, या बाबतीमध्ये आपली भावना हीच असते आणि इतरांची पण भावना आपल्याविषयी अशीच असते. आणि म्हणून तुमची उपयुक्तता काय आहे, ती तेवढी उपयुक्तता तुम्हाला टिकवून ठेवता आली तर मरेपर्यंत लोक तुम्हाला सोडणार नाही. आणि तुमची उपयुक्तता जर का संपली तर मग त्या ठिकाणी लगेच काय होतं, आपल्याला आपलं जे महत्व आहे ते प्रपंचामध्ये किती आहे, संसारात किती आहे, जगामध्ये किती आहे, हे लगेच आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येत असतं. ही जी त्यांची मुलगी आहे धाकुटी, चांगल्या प्रकारे सगळ्यांना आवडती आहे, सगळं काय आहे, पण ती जर का वेडी झाली तर मात्र कोणालाच ती आवडणार नाहीये. सासरचे वगैरे आहेत, पती आहे, सगळ्यांनी तिला एका मताने काय केलेलं आहे, माहेरी पाठवून दिलेलं आहे. तेही दवडली, म्हणजे त्यांना सासरून माहेरी पाठवलं. माईंबाईसी आपणे आपासी आणली, माईंबाईसा शेवटी आई आहे ती. किती दुःख असेल तरी सर्वांना, सर्व दुःखाला आपल्या पोटामध्ये जी सामावू शकते ती केवळ आईच आहे. म्हणजे आईला कशाही प्रकारचं अपत्य असो, आईचं कार्य आहे की त्याला सांभाळायचं. आई ही एक व्यक्ती अशी देवाने बनवलेली. आमच्या स्वामींनी आईच्या त्या प्रेमाबद्दल स्वाभाविकता सांगितली आहे. मातेचे स्नेह ते नैसर्गिक. सगळ्या आईच्या जेवढ्या काही व्याख्या केलेल्या आहेत जगामध्ये, भरपूर कविता आहेत, काव्य आहेत, लेख आहेत आईबद्दल सांगितलेले, ते एका बाजूला आहेत. आणि आमच्या स्वामींनी त्याचं उत्तर, त्याचं कारण दिलेलं आहे, आई अशी का आहे.
सगळ्यांनी सांगितलं आई कशी आहे, प्रत्येक काव्य वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं आई कशी आहे, आई अशी आहे, आई तशी आहे, आई प्रेमळ आहे वगैरे वगैरे. परंतु ती अशी का आहे याचं उत्तर श्री चक्रधर स्वामींनी मानव तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की मातेचे स्नेह ते नैसर्गिक, इतकं स्वाभाविक प्रेम आहे मातेचं. ती आपल्या मुलावर जे स्नेह, आपल्या अपत्यावर जे स्नेह करते त्यामध्ये कुठल्याही स्वार्थाचा भाव नाहीये, अपेक्षा भूतता त्याच्यामध्ये नाही. भगवद्गीतेमध्ये जे निरपेक्षता सांगितलेली आहे, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे, तो जगाच्या पाठीवर फक्त आईच ते निष्काम कर्म करत असते आपल्या मुलाविषयी. आणि म्हणून त्या मुलाविषयी तिला एक प्रकारचं समाधान आहे, त्याच्या कुठल्याही चुका ती पोटात सामावून घेते. कुठल्याही प्रकारचं दुःख असो घरातलं, नुसतं अपत्य संबंधित नाही आहे, घरातलं माहेरचं दुःख असो नाही तर सासरचं दुःख असो, हे आईच काय करत असते, ती पोटामध्ये सामावू शकते, ते सांभाळू शकते, त्यातनं सगळ्या घराला ती सावरू शकते आणि योग्य उपायाने त्या दुःखातनं बाहेर काढू शकते. हे फक्त आईच करू शकते. आणि म्हणून एवढं दुःख प्राप्त झाल्यानंतर सुद्धा शांताबाईसा काय करते, आपल्या मुलीला जसमाईसाला सुद्धा सांभाळणार आहे ते, आणि एकाईसाला सुद्धा ती सांभाळते आहे. आणि 3 जे दुःख आधी प्राप्त झालेले आहेत ते 3 दुःख सुद्धा ती हृदयामध्ये कवटाळून आहे. अशा प्रकारची जी आई आहे, आता या व्यक्तीने नेमकं करायचं काय? दूर दूरपर्यंत बघितलं, उपाय काय आहे का? उपाय काहीच नाही आहे. मग जेव्हा आपल्याला उपाय सापडत नाही त्यावेळेला कुठेतरी जगण्याशी आपण हतबल होऊन जात असतो. काहीतरी ते म्हणतात ना, सुताहून स्वर्ग गाठतात, तर कुठेतरी सूत मिळालं पाहिजे तर स्वर्ग गाठता येईल. आमचे स्वामी सांगतात की दशी धरलीची पुरे, म्हणजे अध्यात्माची एक दशी तरी धरा, पण अध्यात्म सुद्धा अशा वेळेला आपल्याला लक्षात येत नसतं, कळतं पण लक्षात येत नाही. आमच्या मंदिरामध्ये ज्या आजी होत्या, तर त्यांना काय झालं की थोडंसं पॅरेलिसिस सारखं त्यांना व्हायला लागलं. सकाळी त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि ते हाताला काहीतरी चोळायला लागले. असं माझं लक्ष होतं त्यांच्याकडे, वय झालेलं असल्यामुळे लक्ष ठेवायचं मी, काय करतात ते काय नाही. म्हटलं काय झालं? ते म्हणे हाताला आणि पायाला अशा मुंग्या आल्यासारख्या वाटतात एका बाजूला. माझ्या लक्षात आलं की यांना पॅरेलिसिस सारखं आता होऊ शकतं. अशा वेळेला मी म्हणजे मंदिरामध्ये आमच्या इथे एक मुलगा पण होता, तो मॉर्निंग वॉकसाठी गेलेला होता. तर त्या याच्यामध्ये तो मुलगा मंदिरात आहे, त्याला फोन केला की तो लगेच येणार आहे, हे माझ्या लक्षातच आलं नाही की तो मुलगा सुद्धा आहे. मी बाहेरच्या 2-4 उपदेशी लोकांना फोन केले की बाबा तुम्ही लवकरात लवकर या, असं तसं त्यांना सांगितलं. आणि फोन ठेवल्यानंतर तो मुलगा दरवाजामध्ये आला चालून सकाळी. तो समोर दिसल्यानंतर माझ्या लक्षात आलं हा मुलगा सुद्धा मंदिरात आहे, पण हा इथे मंदिरात आहे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणजे दुसऱ्या कोणाला फोन करायची गरज नाही, पटकन याला आपण घेऊन गेलो असतो. अर्थातच त्यांना लगेच आम्ही दवाखान्यात नेलं वगैरे, पुढे काही अनर्थ झाला नाही. परंतु जेव्हा दुःख असतं त्यावेळेला संधी आपल्या समोरच असते, जवळच असते, पण ती आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही. तेव्हा आपले विचार दूर दूरपर्यंत उपाय शोधत राहतात आणि उपाय मात्र खूप वेळा आपल्या जवळ असतो आणि तो शोधता आला पाहिजे. शांताबाईसांच्या जवळ सुद्धा उपाय असणार आहे, परंतु तो उपाय त्यांना जवळ शोधता नाही आला. त्यांनी लांब लांबपर्यंत विचार केला आणि उपाय कुठेच भेटला नाही आणि मग त्यांनी वेगळाच उपायाचा स्वीकार केला. ते म्हणतात की द्वारावतीयसी लोकू निघाला, माईंबाईसी म्हणितले आता द्वारावतीयसी जाईन. आता द्वारावतीला तेव्हा काय झालेलं, यात्रा निघालेली, पायी पदयात्रा निघालेली. वसमतला ते राहतात, इथे नांदेड परभणी जवळच इथे वसमत आहे, जवळच आहे तुमच्या. आणि तिथे आता ते राहत असताना तिथून द्वारकेला जर का यात्रा निघालेली आहे, तर आता आपण पायी पायी जाऊ त्यांच्यासोबत. म्हणजे काय होईल, इथे दुःख भोगण्यापेक्षा आपलं यात्रेमध्ये आपण राहू. आणि द्वारकेला पोचल्यानंतर काय करायचं, तिथे समुद्र सुद्धा आहे आणि गोमती नदी सुद्धा आहे.
एक मुलगी जी आहे ती काय करायची, पाठीशी बांधेन एक पोटीशी बांधेन मा रिगेन समुद्रामध्ये. म्हणजे एक मुलगी पाठीला बांधेन एक मुलगी पोटाला बांधेन आणि आम्ही तिघी काय करू, त्या समुद्रामध्ये, अथांग समुद्र आहे त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला झोकून देऊ. अर्थातच काय करायचं आहे, आत्महत्येचा विचार आहे. खूप वेळा असं आहे की बाबा महिला वर्गांना जास्तच हा विचार असतो बरं का आत्महत्येचा. काही झालं, भांडण झालं वगैरे की लगेच ते रॉकेल वगैरे ओतून घेणं, हे सगळं महिलांनी शोध लावलेला आहे. आमच्याकडे एक भांडण झालं बरं का, मंदिराच्या बाजूलाच घर आहे, म्हणजे दोन्ही मंदिराच्या इकडून पण त्यांचंच घर आहे, त्यांचेच नातलग, आणि इकडून त्यांचंच घर आहे. मग इकडच्या घरी त्यांची भांडणं झाली आणि त्यानंतर ती बाई एक त्या रागाच्या भरामध्ये गेली घरामध्ये, आता मी जीवच देते. ती धावत गेली. माझं वय एकदम लहान होतं तेव्हा. आम्ही 4-5 लोक धावत गेलो मागे. त्यांनी दरवाजा आतमधनं लावून घेतला आणि किचनमध्ये गेले. आम्ही ती किचनची खिडकी काचेची होती, त्याच्यातनं आम्ही बघतो तिने रॉकेल वगैरे सगळं ओतून घेतलं अंगावर, आमच्या डोळ्यासमोर. असं आम्ही खिडकीमध्ये बाहेर आहोत आम्ही, आणि त्यांनी ते काडीपेटी लावली आणि ते पेटलं ना. पेटल्यानंतर आता आमच्या डोळ्यापुढे कुठलं दृश्य बघायला भेटणार आहे आम्हाला. माझं वय लहान, मी एकदम घाबरून गेलो. त्या बाईला चटका लागला, पटकन बाथरूम मध्ये जाऊन तिने अंगावर पाणी ओतून घेतलं. आता ती वेळ आमच्यासाठी दुःखाची पण होती, म्हणजे काय बघायला मिळेल, आणि हसण्याची पण होती. आजही ते आठवलं की हसायला येऊन जातं की जिथे कुठे दुःख प्राप्त होतं त्यावेळेला लगेच आपण स्वतःला संपवण्याचा विचार करतो, पण त्या ठिकाणी आपल्याला जगण्याचे उपाय सुद्धा असतात. लगेच तो टोकाचा विचार नाही करायचा, आधी सगळ्या गोष्टी तपासून घ्यायच्या. एक माणूस कोणीतरी स्टेशनला गेला आणि आत्महत्येचा विचार त्याचा की आत्महत्या, जी गाडी येईल, परंतु गाडी कशी आली पाहिजे, फास्ट असली पाहिजे गाडी, म्हणजे एकदाच जीव गेला पाहिजे. मग एक गाडी आली, दुसरी गाडी आली, तिसरी गाडी आली, तो मरण्याचा विचार करतोय. अशा पद्धतीने मरू, तशा पद्धतीने मरू, सगळे विचार चालू आहेत. आणि एकाएकी त्याच्या डोक्यामध्ये आलं, मी जर का मरण्यासाठी एवढं प्लॅनिंग करतोय तर जगण्यासाठी पण तर मी प्लॅनिंग करू शकतो ना काय ना काय. मरण्यासाठी एवढे प्लॅन आहेत माझ्याकडे, तर जगण्यासाठी एकतरी माझ्याकडे काहीतरी उपाय असणार की नाही असणार. आणि तो थांबला तिथे आणि माघारी आला, आणि तिथून पुढे जगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत. मृत्यू सोपा नाहीये बरं का, मृत्यू अजिबात सोपा नाही, तो सहजासहजी येतही नाही, आणि असा आला जरी तरी तो सहज नाहीये, खूप कष्टदायक आहे तो. त्याच्यापेक्षा जीवन जगणं चांगलं आहे. जीवन जगण्यात जेवढे कष्ट आहेत त्याच्यापेक्षा काही प्रकारचे कष्ट त्या मृत्यूमध्ये आहेत. मग एखादी व्यक्ती जखड म्हातारी होऊन जर का जगतच असेल, त्याला वाटतं की मला मृत्यू आला पाहिजे, पण त्याला मृत्यूच येत नाही. एखाद्या व्यक्तीला कुठल्याही क्षणाला मृत्यू येऊन जातो, तोही दुःखीच आहे. याला मृत्यू येत नाही, तोही दुःखीच आहे. आणि मृत्यू असा सहजासहजी कोणाला येत नसतो. काही लोक विष खातात तरी पण जगतातच, ते मरतच नाहीत. किती किती प्रकारचे दुःख येतात, किती किती प्रकारचं काय काय होतं आयुष्यामध्ये, पण ते लोक मरत नाहीत, जगतातच. कारण की जगणं हे तुम्हाला जगायचंच आहे. परंतु आपण किती सहजपणे आयुष्य संपवण्याचा विचार जो आहे, तो विचार सहजपणे आपल्या मनामध्ये येतो आणि आपण आपलं आयुष्य संपवण्याच्या दृष्टीने विचार करतो, प्रवास करतो. तोच प्रवास शांताबाईसांनी सुद्धा सुरू केलेला आहे. उद्याच्या सत्रामध्ये तो प्रवास कुठपर्यंत जातो ते आपण बघणार आहोत. शांताबाईचा या दुःखातनं मुक्त होतात की नाहीत, किंवा कशा प्रकारे त्यांना कुठला उपाय सापडतो की नाही, का त्या द्वारकेला जाऊन स्वतः मुलींसोबत आपलं प्राणत्याग करतात, हा विषय उद्याच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद.